गवारीच्या शेंगा म्हटलं की घरात सगळेच अगदी नाक मुरडतात, मग ते मोठे असो की छोटे. पण जर या पद्धतीने तुम्ही गवारीच्या शेंगांचा झणझणीत असा ठेचा बनवला तर घरातील सगळेच अगदी आवडीने खातील. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे पाव किलोच्या प्रमाणात मी गवारीच्या शेंगा घेतल्या. आता या शेंगा साफ करून घेऊ. शेंगाच्या वरचा आणि खालचं टोक काढून टाकूया. शेंगा मी आधी 2 पाण्यात धुवून घेतले आहेत. आता या शेंगा मध्ये 3-4 तुकड्यांमध्ये तोडून घेऊ. शेंगांच्या बाजूला जर शिरा असतील तर त्या शिरा देखील काढून घ्यायच्या. तर पहा, मी सगळ्या शेंगा इथे साफ करून घेतल्या आहेत. पुन्हा एक पाण्यात या शेंगा स्वच्छ अशा धुवून घेऊया. तर इथे मी शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या. आता गॅसवर एक तवा ठेवून घेऊ. तवा चांगला गरम होऊन देऊया. तव्यावरती एक पळी तेल घालून घेऊ. तेल चांगलं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये या गवारीच्या शेंगा घालून घेऊया. गवारीच्या शेंगा तेलावर चांगल्या परतवून घेऊया. वरून चवीपुरतं मीठ घालूया आणि सगळं पुन्हा एकदा परतवून घेऊ. या पद्धतीने तुम्ही गवारीच्या शेंगांचा ठेचा बनवला तर घरातील सगळेच अगदी आवडीने खातील. आता याच्यावरती 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवूया. तर पहा, इथे 4 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. सगळ्या शेंगा चांगल्या अशा परतवून घेऊ. याच्यामध्ये मी थोडा देखील पाण्याचा वापर केलेला नाही. पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. तर पहा, इथे 4 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. शेंगा चांगल्या शिजल्या गेल्या आहेत. आता या शेंगा काढून घेऊ. मी 7 ते 8 मिनिटं या शेंगा चांगल्या अशा झाकण ठेवून वाफवून घेतल्या. आता त्याच तव्यावरती अर्धा पळी तेल घालूया. तेलामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि 1 बिना तिखटीची हिरवी मिरची घालून घेऊ. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हेही चांगलं खमंग असं परतवून घेऊ. तर पहा, मिरची आणि लसूण चांगला मी इथे परतवून घेतला आहे. आता हे काढून घेऊ. आता इथे मी खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घालून घेऊ. मी या शेंगदाण्यांची सालं काढून घेतले आहेत. आता हे शेंगदाणे कुटून घेऊया. जाडसर असे हे शेंगदाणे कुटून घेऊ. अगदी बारीक पावडर करायची नाही. जाडसर असेच हे शेंगदाणे कुटून घ्यायचे. तर पहा, मी इथे शेंगदाणे कुटून घेतले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. शेंगदाणे आता काढून घेऊ. आता याच खलबत्त्यामध्ये ही भाजून घेतलेली मिरची आणि लसूण देखील वाटून घेऊ. हेही अगदी बारीक करायचं नाही. जाडसर असंच हेही आपण वाटून घेणार आहोत. तर पहा, मिरची आणि लसूण मी इथे वाटून घेतला आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी बारीक केलेलं नाही, जाडसर असं वाटून घेतलं आहे. हेही आपण काढून घेऊया. आता याच खलबत्त्यामध्ये ही तेलावर परतून घेतलेली गवार घालून घेऊ. ही गवार ही जाडसर अशी ठेचून घेऊ. अगदी बारीक करायची नाही, जाडसरच ठेवायची आहे. तर पहा, गवार इथे मी ठेचून घेतली. अगदी बारीकही केलेली नाही. सगळी गवार मी इथे ठेचून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता पुन्हा त्याच तव्यावरती अर्धी पळी तेल घालून घेऊ. तेल चांगलं गरम होऊन देऊया. आता तेलामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. कढीपत्ता चांगला परतवून घेऊया आणि ही वाटून घेतलेली मिरची आणि लसणाची चटणी घालून घेऊ. हेही 1 मिनिट असंच तेलामध्ये परतवून घेऊ. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालू. हळदी पावडर चांगली अशी मिक्स करून घेऊया.
आणि लगेचच गवारीच्या शेंगा या फोडणीमध्ये घालून घेऊ. शेंगाही चांगल्या खमंग अशा परतवून घेऊया. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा गवारीच्या शेंगांचा ठेचा बनवून खाऊन तर पहा. गवारीची भाजी तुम्ही कधीच बनवणार नाही आणि याच पद्धतीने ठेचा बनवाल. आता याच्यामध्ये हा भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. वरून चवीपुरतं मीठ घालूया. शेंगा आपण तेलावर परतवतानाही मीठ घातलं होतं, म्हणून मीठ अंदाजानेच घालायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवू. तर पहा, इथे 2 मिनिटं झालेले आहेत. ठेचा पुन्हा एकदा परतवून घेऊया. आपला ठेचा बनून तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.